नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलाच असेल. आज आपण पालकामध्ये दही घालून भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत. तर ही रेसिपी कोणती आणि काय आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि नक्कीच ही रेसिपी तुम्हाला खूप अशी आवडणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला एकदम ताजा असा पालक घ्यायचा आहे. मी ऑलरेडी पालक हा धुवून घेतलेला आहे. आता त्याचे पाठीमागचे जे दांडे आहेत ते पण आपण काढून घेणार आहोत. म्हणजे काय आहे, त्याच्यावरची काही धूळ वगैरे असेल तर ती सगळी निघून जाईल आणि आपला पालकसुद्धा स्वच्छ होईल. तर यासाठी मी सगळा पालक हा स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि येथे निवडूनसुद्धा आपला झालेला आहे. भाजी घेताना नेहमी ताजी आणि फ्रेश घ्यावी, म्हणजे काय होतं, आपल्या जेवणाची चवसुद्धा तेवढीच जास्त वाढते. तर या ठिकाणी आपला पालक स्वच्छ असा निवडून झालेला आहे. आता हा पालक आपल्याला बारीक असा कापून घ्यायचा आहे. पालक न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील एवढी छान आपली येथे रेसिपी तयार होणार आहे. तर त्यासाठी आपल्याला जेवढा बारीक कापता येईल तेवढा पालक आपण बारीक कापून घेणार आहोत. तर या ठिकाणी आपला सगळा पालक असा बारीक कापून झालेला आहे. तो मी एका प्लेटमध्ये ठेवून घेतलेला आहे आणि तसेच प्लेटमध्ये ठेवल्यानंतर काही पानं पालकाची मी अशी चक्की ठेवलेली आहेत. ह्या पानांचा आपल्याला पुढे उपयोग होणार आहे. तो कशासाठी आणि काय करायचा आहे तो आपण नंतर बघून घेऊया. आता आधी आपल्याला आलं, लसूण, मिरची ह्याची खलबत्त्यामध्ये बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. म्हणजेच खलबत्त्यामध्ये बारीक असं करून घ्यायचं आहे. कसं आहे, मिक्सरमधून पेस्ट करण्यापेक्षा आपण दगडी खलबत्त्यामध्ये जेव्हा कुटून घेतो ना, तेव्हा त्याची चव ही दुपटीने वाढते. कुटून घेतलेलं आलं, लसूण, मिरची हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पुढची तयारी करून घेऊया. आता या ठिकाणी आपल्याला 1.5 कप एवढं दही घ्यायचं आहे. तसेच 1.5 कप दही घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 चमचे मोठे भरून एवढं बेसन घालून घ्यायचं आहे. तसेच बेसन घालून झाल्यानंतर आपल्याला विस्करच्या साहाय्याने मस्तपैकी ह्याच्या गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे कसं आहे, दहीमध्ये आणि बेसनामध्ये जे काही लम्स असतील ना, ते सगळे निघून जातील आणि आपलं स्मूथ असं बॅटर तयार होईल. त्याआधी सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. म्हणजे असेच साधे सोपे खमंग आणि चविष्ट रेसिपीज तुम्हाला नेहमी बघायला भेटतील. बेसन आणि दह्यातील सगळे लम्स निघाल्यानंतर आपल्याला यामध्ये हळद, मिरची पावडर आणि मीठ घालून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित असं विस्करच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तसंच त्यामध्ये 1 कप एवढं आपण पाणीसुद्धा घालून घेणार आहोत. आता आपल्याला हे सगळं मस्तपैकी विस्करच्या साहाय्याने एकत्रित एकजीव करून घ्यायचं आहे. हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला थोडासा अंदाज तर नक्कीच आला असेल की आज आपण या ठिकाणी काय बनवत आहोत. तर आज आपण या ठिकाणी मस्तपैकी पालकाची कढी बनवणार आहोत आणि ही पालक कढी एवढी छान आणि स्वादिष्ट बनते ना, खरंच. आता आपण ते बॅटर बाजूला ठेवून दिलेलं आहे आणि आपण जी शिल्लक ठेवलेली पालकाची पानं आहे ती आपण मिक्सरमध्ये बारीक अशी वाटून घेणार आहोत. म्हणजे काय आहे, त्यामुळे आपल्या कढीला अजून छान असा फ्लेवर येणार आहे. त्यामध्ये आपण आलं आणि लसूण थोडंसं घालून घेऊया आणि थोडं पाणी घालून मस्तपैकी बारीक असं वाटण तयार करून घेऊया. आता या ठिकाणी आपण जे बेसनाचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण अर्धा कापलेला पालक घालून घेऊया आणि पालक घातल्यानंतर मस्तपैकी विस्करच्या साहाय्याने थोडंसं ढवळून घेऊया. खरंच ही पालकाची कढी गरम गरम एवढी भारी लागते ना, लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच ही पालकाची कढी खूप अशी आवडणार आहे. तर या ठिकाणी आता आपण हे बाजूला ठेवूया आणि आपल्या फोडणीची तयारी करून घेऊया. पालकाच्या कढीसाठी लागणारं सगळं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपल्याला कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा एवढी मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढं जिरंसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि तसेच अर्धा चमचा एवढं हिंगसुद्धा या ठिकाणी आपण घालून घेतलेलं आहे. ताजा आणि फ्रेश कढीपत्ता या ठिकाणी आपण घातलेला आहे आणि तसेच 2 ते 4 मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि आपण जो तयार करून घेतलेला ठेचा आहे तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे. मस्तपैकी झणझणीत तडका याला एकदम छान असा बसला पाहिजे, म्हणजे काय, आपली कढी ही टेस्टला अजून छान लागेल. सगळं साहित्य पळीच्या साहाय्याने व्यवस्थित असं ढवळून घेऊया. तसेच त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढी हळद घालून घ्यायची आहे. ऑलरेडी आपण हळद कढीच्या बॅटरमध्ये सुद्धा मगाशी घालून घेतलेली आहे. आता हळदीचा वास मरेपर्यंत व्यवस्थित असं आपण हे ढवळून घेऊया आणि ढवळल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण जे तयार करून घेतलेलं बेसन आणि दह्याचं बॅटर आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला पळीच्या साहाय्याने हे ढवळून घ्यायचं आहे. जर आपण लगेच ढवळलं नाही तर ह्याच्या गुठळ्या तयार होतील. त्यामुळे आपल्याला हे बॅटर पळीच्या साहाय्याने सतत ढवळत राहायचं आहे. आता या ठिकाणी बाउल धुवून होईल एवढं पाणी आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे. काय आहे, या ठिकाणी आता आपली कढी ही छान अशी शिजली पाहिजे, म्हणजे का, आपण त्यामध्ये बेसन घातलेलं आहे आणि दही आणि मसाले हे सगळे छान असे आपले शिजले पाहिजेत. यासाठी आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी घालून झाल्यानंतर आपण जे तयार करून घेतलेलं बॅटर आहे मिक्सरमध्ये पालकाचं ते सुद्धा घालून घ्यायचं आहे.
म्हणजे आपल्या कढीला मस्तपैकी हिरवा छान असा रंग येईल. आता पुन्हा आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर मिक्सर धुवून होईल एवढं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. जवळपास दोन्हीही बॅटर घालून 2 ते 2.5 कप एवढं मी पाणी यामध्ये पुन्हा घातलेलं आहे. तसेच चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि पुन्हा ही कढी छान अशी ढवळून घेऊया. मोस्ट ऑफ सगळेजण काय जास्त करतात, पालक कढी बोलली ना की फक्त त्यावर वरून पालक चिरून घालतात. पण अशा प्रकारे आपण जेव्हा पालकाची पेस्ट करून घालतो ना, तेव्हा सगळा पालकाचा फ्लेवर हा या कढीमध्ये उतरतो आणि पालक कढी टेस्टला सुद्धा खूप छान लागते. तर या ठिकाणी पालक कढी बोलले तर पकोडे आलेच. तर या ठिकाणी आपण पकोडे सुद्धा तयार करणार आहोत. तर पकोड्या करण्यासाठी मी येथे कांदा कसाही कापून घेतलेला आहे आणि आपण ह्या कटरमधून बारीक असा कांदा करून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि ते कसेही कापून घेतले, म्हणजे आबडधोबड कापून घेतलेले आहे. आता कटरच्या साहाय्याने आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहे. जर तुम्हाला हे कटर ऑनलाईन मागवायचं असेल तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ह्या चॉपरमुळे ना आपली कामंसुद्धा पटापट अशी होतात. तसेच अवघ्या 150 ते 200 रुपयामध्ये हा आपल्याला चॉपर म्हणजेच कटर उपलब्ध होतो. चॉप केलेला कांदा आपण एका मोठ्या बाउलमध्ये घेतलेला आहे. तसेच त्यामध्ये आपण पालक जो कापून घेतलेला त्यातला अर्धाच पालक या ठिकाणी मी घातलेला आणि अर्धा पालक यामध्ये घालून घेतलेला आहे. आलं लसूण मिरची याची पेस्ट करून घेतलेली आहे. तसेच अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं थोडंसं लाल तिखट आणि मस्तपैकी छान असे पकोडे होण्यासाठी थोडा ओवासुद्धा चोळून घातलेला आहे. चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि यामध्ये बेसनसुद्धा घालून घेऊया. पहिले मी 2 मोठे चमचे भरून या ठिकाणी बेसन घालून घेतलेलं आहे. आता हे मस्तपैकी हाताच्या साहाय्याने आपण मिक्स करून घेऊया. आता हे बॅटर मिक्स केल्यानंतर मला थोडंसं बेसन कमी वाटते. यासाठी आपण यामध्ये अजून 1 ते 2 चमचे बेसन घालून घेऊया. तर या ठिकाणी मी 2 चमचे एवढं बेसन घालून घेतले आहे. म्हणजे एकूण येथे आपण 4 चमचे बेसन वापरलेलं आहे. पुन्हा हाताच्या साहाय्याने सगळं बॅटर मस्त असं मिक्स करून घेऊया आणि खलबत्ता धुवून होईल एवढं थोडंसंच पाणी या ठिकाणी आपल्याला घालायचं आहे. म्हणजे काय, आलं लसणाचा जो फ्लेवर आहे तो सुद्धा पुन्हा यामध्ये येईल. सगळं बॅटर मस्तपैकी हाताच्या साहाय्याने आपण एकत्रित एकजीव करून घेतलेलं आहे. आता आपलं हे बॅटर पकोडे करण्यासाठी तयार झालेलं आहे. तर आपण पुढची तयारी करून घेऊया. तोपर्यंत मी आपला जो कढीचा गॅस आहे तो मंदच ठेवलेला आहे आणि तसंच मध्ये मध्ये ढवळसुद्धा राहिलेले. आता एका गॅसवर बाजूला मी कढई ठेवून घेतलेली आहे आणि तेल असं छान असं गरम झालेलं आहे. तर त्यामध्ये आपण तयार केलेले पकोड्याचं बॅटर हे घालून घेऊया आणि मस्तपैकी पकोडे आपण तयार करून घेऊया. वाव, हे पालक पकोडे नुसते सुद्धा खायला खूप छान असे लागतात आणि कढीमध्ये घातल्यानंतर वाव, ते खूपच यम्मी आणि छान सॉफ्ट असे होतात. तर आपल्याला पकोडे तळताना तेलही मीडियम असे गरम असले पाहिजे. तसंच पालक पकोडे तेलात घातल्या घातल्या लगेचच त्याला आपल्याला झारा लावायचं नाही. छान अशी एक साईड झाल्यानंतर आपल्याला हे 2 ते 3 वेळा सगळ्या साईडने व्यवस्थित असे पलटून घ्यायचे. तर या ठिकाणी आपले पालक पकोडे मस्तपैकी तयार झालेले आहेत. आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि दुसऱ्या वेळचे पालक पकोडे सुद्धा यामध्ये घालून घेऊया. तर नक्कीच अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या घरी पालकची कढी आणि नक्कीच हे पालक पकोडे तयार करून बघा. खूपच छान अशी कढी आणि पालक पकोडे तयार होतात. तर या ठिकाणी आपले दुसऱ्या वेळचे सुद्धा पालक पकोडे तयार झालेले आहेत. तर हे पालक पकोडे सुद्धा आपण त्या प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि खरंच खूपच क्रिस्पी आणि कुरकुरीत असे आपले हे पालकचे पकोडे तयार झालेले आहेत. त्यातला एक पकोडा मी तुम्हाला उचलून दाखवते. अगदी खूप छान असे पालक पकोडे कुरकुरीत झालेले आहेत. तसेच आतमधून सुद्धा खूप छान असे शिजले गेलेले आहेत. चला तर आपल्याला हे आता पालक पकोडे आपल्याला कढीत सोडायचे आहेत. तर ह्यातील काही पकोडे आपण कढीमध्ये सोडूया आणि काही पकोडे आपण असेच खायला ठेवून देऊया. आता कढी बोलली की त्यामध्ये थोडीशी साखर आपल्याला घालून घ्यायची आहे. इथे छानपैकी आपल्या कढीला उकळ आलेला आहे. तर आपण तयार करून घेतलेले पालक पकोडे, त्यामधील काही पकोडे आपण ह्या पालक कढीमध्ये घालून घेऊया आणि पुन्हा मस्तपैकी एक उकळी येईपर्यंत आणि आपले पकोडे थोडे सॉफ्ट होईपर्यंत ह्या कढीला छान असा उकळ येऊन देऊया. तर आवडली की नाही रेसिपी? अगदी खूप छान झटपट आणि पटकन होणारी अशी ही पालक कढीची रेसिपी आहे. शिवाय आपण येथे पालक पकोडे सुद्धा तयार केलेले आहेत. तर येथे आपली परफेक्ट अशी पालक पकोडे कढी तयार झालेली आहे. आपण यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. जर ही कढई तुम्हाला ऑनलाईन मागवायची असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. वाव, खरंच गरम गरम कढी आणि गरम गरम भात आणि ते पालक पकोडे, क्या बात है. तर नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे ही पालकाची कढी आणि पालक पकोडे तयार करून बघा. नक्कीच लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच ही कढी खूप अशी आवडणार आहे. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत आपली ही लिंक शेअर करा
आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.